काल म्हणा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. आता मला सांगा, जिथं कीर्तन नामदेव महाराजांचं चालू आहे, कीर्तन नामाचं चालू आहे आणि कीर्तनामध्ये जर ज्ञान चाल म्हणायला असेल तर त्या कीर्तनात किती रंग असेल हो? अत्यंत कीर्तनामध्ये रंग मला रंग रमलं नाही. भगवान परमात्मा वीट सोडली आणि चंद्रभागेच्या त्या संत समारंभामध्ये जाऊन भगवान परमात्मा कीर्तन ऐकायला बसला. एवढंच नाही, कीर्तनाला अत्यंत रंग भरला आणि कीर्तनात रंग भरल्यानंतर देवाला राहवलंच नाही. तो भगवान परमात्मा कीर्तनात त्या रंगामध्ये उठून उभा राहिला आणि उभा राहून नुसता उभा नाही राहिला तर कीर्तनात नाचायला लागला. बेधुंद होऊन तो भगवान परमात्मा नाचायला लागला. इतका बेधुंद झाला त्याचा कमरेचा पितांबर कधी गळून पडला. नाचता नाचता देवाचा गाला पितांबर. त्या कीर्तनात तो भगवान परमात्मा इतक्या रंगामध्ये बेधुंद होऊन नाचायला लागला आणि नाचता नाचता देवाच्या कमरेचा पितांबर गळून पडला. कबीर महाराजांनी आवाज दिला, ओ भगवान परमात्मा लक्ष आहे का? देव भानकुट आहे, कमरेचा पितांबर गळून पडला. तो कमरेचा पितांबर एकदा सावरा. म्हणजे मला तरी असं वाटतं, पूर्वीच्या संतांना माहित होतं कीर्तनामध्ये रंग भरतो आणि कदाचित महाराजाचं धोतर सुटू नये तर सुटणार नाही म्हणा, म्हणून कदाचित कमर बांधण्याची व्यवस्था तेव्हापासून सुरू झाली असावी. कीर्तनात रंग भरला आणि त्या भगवान परमात्म्याचा पितांबर सुटला.